जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस आणि जेवढे पण पुणे कारागृह, नागपूर कारागृहचे जे पेपर राहिले आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जी केचे प्रश्न घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुमच्या पेपरमध्ये जशास तसे येण्याची दाट शक्यता आहे। हा टार्गेट घेऊन आलेलो आहे आपण विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला जी केमध्ये आउट ऑफ मार्क पडलेले पाहिजे। ते मुंबई असो किंवा इतर कोणतेही कारागृह असो, नागपूर कारागृह असो किंवा पुणे कारागृह असो किंवा मुंबई कारागृह, या 3-4 ठिकाणचे जे पेपर राहिले आहे त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळतील याकडे आपलं फोकस असणार आहे। तर पहिला प्रश्न पहा आजचा, कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश। पुढील प्रश्न पहा, त्रिपुरा या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर याचं करेक्ट उत्तर आगरतळा। पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड येथे आहे। ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पहा, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जारवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 संगमनेर। पुढील प्रश्न पहा, सूरजगड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर सूरजगड हे प्रसिद्ध आहे लोहासाठी, म्हणजे लोखंडासाठी। पुढील प्रश्न पहा, संगमनेर व नेवासे ही गावे कोणत्या नदी काठी वसली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे प्रवरा। ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पहा, 16 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे रायगड। ऑप्शन क्रमांक 4। पुढील प्रश्न पहा, अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद, म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर। पुढील प्रश्न पहा, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे जीवनसत्व अ। त्यानंतर बघा प्रश्न पुढील, खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिद्धांताशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 38चं ऑप्शन क्रमांक 4 आइन्स्टाईन। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नाशिक। ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते रशियाचे चलन आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रुबल। याचं करेक्ट उत्तर आहे रुबल। पुढील प्रश्न पहा, एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा अध्यक्ष। पुढील प्रश्न पहा, भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली? तर निवडणूक आयोगाची कलम विचारण्यात आलेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 324। पुढील प्रश्न पहा, हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे बासरी। ऑप्शन क्रमांक 4। पुढील प्रश्न पहा, पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे जवाहरलाल नेहरू। ऑप्शन क्रमांक बी। नेक्स्ट प्रश्न पहा, आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर आग्रा हे शहर यमुना नदीकाठी वसलेले आहे। ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर आहे। पुढील प्रश्न पहा, स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सातारा। पुढे बघा, उषा मेहता
यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? तर याचं करेक्ट उत्तर आहे 17चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. पुढे बघा, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसभा. पुढील प्रश्न पहा, रवींद्र जडेजा हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? तर रवींद्र जडेजा हा गुजरात राज्याचा आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाल. पुढील प्रश्न पहा, माहिती अधिकार 2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसात माहिती पुरवण्यात येते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 30 दिवसात. पुढील प्रश्न पहा, संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मान्यता नसलेले. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा, कर्नाटक कन्नड बरोबर आहे, महाराष्ट्र मराठी बरोबर आहे, आंध्र प्रदेश तेलुगू बरोबर आहे, पण तामिळनाडू मल्याळम नाही आहे, इथे तामिळी भाषा आहे. पुढील प्रश्न पहा, 100 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल. पुढील प्रश्न पहा, FIRचा फुल फॉर्म काय आहे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर आहे. अपहृत झालेले मुलांना परत नेण्यासाठी परभणी पोलिसांनी कोणते अभियान सुरू केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑपरेशन मुस्कान. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न बघूया आपण, भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा. पुढील प्रश्न पहा, मॅकमोहन ही रेषा 2 देशांदरम्यान आहे, भारत चीन. पुढील प्रश्न पहा, आसामच्या राजधानीचे नाव काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे दिसपूर. पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गंगा. पुढील प्रश्न पहा, लक्षद्वीप कोठे स्थित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणतं राज्य 7 सिस्टरचा भाग नाही? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे 7 सिस्टरचं नाव नाही. त्यानंतर बघा, कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अप्पर पोलीस महासंचालक. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते एक सर्च इंजन नाही? तर सर्च इंजन नाही आहे तर ऑप्शन क्रमांक नॉर्टन. याहूसुद्धा आहे, बायडूसुद्धा आहे आणि गुगलसुद्धा आहे. पुढील प्रश्न पहा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर मुंबईत आहे. पुढील प्रश्न पहा, साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नाशिक. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे 10 डिसेंबर. पुढील प्रश्न पहा, पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून कोणाची निवड झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे. पुढील प्रश्न पहा, महात्मा गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चंपारण्य. पुढील प्रश्न पहा, WTOचे फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सायबर गुन्हे. पुढील प्रश्न पहा, गायरान या शब्दाचे लिंग काय आहे? तर नपुंसकलिंग आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे लोकमान्य टिळक. जय जवान जय किसान हा महान घोषणेचे जनक कोण आहे? तर जय जवान जय किसान
लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन क्रमांक डी याचं करेक्ट उत्तर आहे. इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर.